मैं नाम नहीं लूँगा, कोलाबा में मैंने बहुत जगह ट्राई किया है, बट दिस इज़ वन ऑफ द बेस्ट, नॉट वन ऑफ द बेस्ट, दिस इज़ द बेस्ट। कोथिंबीर वडी इतना सॉफ्ट कोथिंबीर वडी मैंने किधर नहीं खाया है अभी तक। असं झूम नको करू यार, असं फ्रंट कॅमेराने घे. बरोबर आहे, अँगल बरोबर आहे. बोल तू बोलो, माइक का कमी है. इंटीरियर अच्छा है, नाउ वी होप कि खाना भी वैसा रहे। एक्झॅक्टली. तो अभी देखो मैं ऑफ ड्यूटी हो गया हूँ, कल छुट्टी ली है क्योंकि खाऊंगा इतना कल रेस्ट। थँक्यू. म्हणजे एवढं बेटर तर मी पण एक्सप्लेन नसतं केलं, म्हणून मी बोललो खास तुम्ही स्वतः या, कारण तुम्हाला माहिती आहे हे पदार्थ कसे बनवले जातात. कदाचित आमच्याकडनं काहीतरी आम्ही कमी सांगितलं असतं, पण तुम्ही जे सांगितलं ते परफेक्ट. आणि जे काय हा रॉ कंटेंट आहे याच्यात काही स्क्रिप्टेड नाही आहे आणि नॉट अ पेड प्रमोशन. मी यांचं जेन्युइन कस्टमर आहे. मी इकडे येतो असं मधल्या दिवशी कधी मला भूक लागली आणि मला घरचं जेवण जेवायचं झालं, तुम्हाला माहिती आहे माझे आई वडील नेरूळला राहतात, तर मग मी इकडे घरचं जेवण जेवायचं झालं तर मी इकडे येतो, घरची आठवण म्हणून. हाय फ्रेंड्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. आय होप तुम्हाला माझा लास्ट ब्लॉग आवडला असेल, गणपती बाप्पावाला, जो आपण परळ वर्कशॉपमधला दाखवला आणि लालबाग करी रोडचा दाखवला. आय होप परत एकदा की तुम्हाला आवडला असेल हा माझा ब्लॉग. आवडला तर प्लीज सगळ्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा माझ्या ब्लॉगला. आणि नाव नेक्स्ट पुढचा ब्लॉग जो मी आता रेकॉर्ड करतो आहे, फुल वीक नाही झालं आहे आणि तो व्लॉगच एवढा मोठा होता की मला तो त्या वीकसाठी इनफ झाला. आत्ता सॅटर्डे आहे, ॲक्च्युली तो व्लॉग संडेला एंड झाला पाहिजे होता, पण तो कॉन्टेंटच एवढा मोठा आहे की इनफ नवीन कॉन्टेंटसाठी आपण सॅटर्डेपासून हा व्लॉग कंटिन्यू करतो आहे पुढचा नेक्स्ट वीकसाठी, म्हणजे नेक्स्ट वीकला येणार हा व्लॉग. सो आत्ता आम्ही चाललो आहे कुलाब्याला. मी नेरूळला होतो मागाशी, थर्सडेला झालो आहे मी नेरूळला. आता थोडा कुलाब्याला थोडा चाललं आहे फ्रेंड्सला वगैरे भेटायला. काही फ्रेंड्स मिळणार आहेत माझे आणि माझ्या सध्या माझी बहीण आहे साक्षी. सो ही साक्षी माझी बहीण नेरूळला असते माझ्या मम्मी डॅडींबरोबर. तर सध्या आम्ही चाललो आहे नेरूळवरनं कुलाब्याला. सो बघू ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी काय कॉन्टेंट दाखवायचा प्रयत्न करीन. सगळं फ्लोमध्ये चाललं आहे, असं काही स्पेसिफिकली स्क्रिप्टेड नाही आहे की मी तुम्हाला हे दाखवणार ते दाखवणार, असं काही ठरवत नाही आहे. जे असं सध्या डोक्यात येतं, क्विक असं डोक्यात येतं ना की बाई चल आज आपण हे कॅप्चर करूया, आज आपण ते करूया, तर आपण मग ते मी रेकॉर्ड करायला जातो. असं नाही की भाई ह्या ब्लॉगमध्ये मला असं करायचं आहे, असं काही नाही आहे. सध्या सगळं गो विथ द फ्लो आहे, स्क्रिप्टेड काही नाही आहे. जे आता मी बोलतोय ते पण स्क्रिप्टेड नाही आहे, सगळं गो विथ द फ्लो. मला ना घे ना, माझा फेस घे, असं झूम नको करू यार, असं फ्रंट कॅमेराने घे. बरोबर आहे, अँगल बरोबर आहे. बोल. सो वी आर ऑन पाम बीच रोड आणि आपण पाम बीच रोडला आहोत. आणि जेवढं मला माहिती आहे की पाम बीच रोड एक असा रोड आहे नवी मुंबईचा. इट इज अ कनेक्टिंग वे फ्रॉम वाशी, सानपाडा, जुईनगरला कनेक्ट होत नाही. वाशी, सानपाडा, नेरूळ, सीवूड्स आणि बेलापूरपर्यंत आहे. पण हा असा रोड आहे ज्या कॉन्ट्रॅक्टरनी हा रोड बनवला आहे ना, त्याला यानंतर एक पण कॉन्ट्रॅक्ट नाही भेटला. का? कारण हा रोड एवढा चांगला आहे की हा रोड झाल्यावर 10 वर्ष रोडमध्ये कामच नाही निघालं. सो लुक ॲट हाऊ द गव्हर्नमेंट अँड द सिस्टम वर्क्स, की जो एवढा चांगला काम करतोय की त्याला नंतर कॉन्ट्रॅक्ट नाही भेटला बिकॉज दिस रोड इज सो गुड की या रोडमध्ये काम नाही निघत अजूनपर्यंत. अँड इट इज वन ऑफ द फायनेस्ट रोड्स ऑफ नवी मुंबई. व्हेरी फास्ट कनेक्टिंग आणि विथ हे पण आहे की तिकडे तेवढेच प्लांट्स आणि ट्रीज आहे. सो जेव्हा तुम्ही मोस्टली मॉर्निंगला मी एकदम अर्ली ऑफिसला जाते किंवा एकदम लेट नाईट येतो ना, तर दिस इज अँड मी ऑटोने येते टू सेव्ह ऑन मनी, तर मग हा तेवढा चिल्ड रोड आहे. इकडे टेम्परेचर खूप ड्रॉप झालेलं असतं. सो आय थिंक नवी मुंबईमधला माझा हा फेवरेट रोड आहे. जस्ट सेइंग. तर बेसिकली पाम बीचचा सगळ्यांचाच फेवरेट रोड आहे. म्हणजे तुम्ही जे कोण पाम बीचला आलेत त्यांनी बघितलं आहे. जेव्हा मी पण नवीन पाम बीच बघितलेलं मला पण असं वाटलेलं वाव, कुठेतरी फॉरेनला आल्यासारखं वाटतंय. बट नाही, ॲक्च्युअली खूप चांगला रोड आहे. आणि बट तिने जे रिझन दिलं ते तर मी पण फर्स्ट टाईम ऐकलं.
कदाचित असेल ट्रू आहे, ट्रू नाही होत असेल, ट्रू आहे, बरोबर असेल कदाचित ते. पण थंडीचा सांगतो तुम्हाला रिझन मी. साऊथ मुंबईमध्ये पाऊस पडतोय, इकडे पण पाऊस पडतोय. इकडे पाऊस त्याच्याप्रमाणे थोडं जास्त पडतो आणि इकडे पावसाळ्यात आणि थंडीत नॉर्मली थंड आणि थंड चिल्ड वातावरण असतं. पण मुंबईत तसं नसतं नॉर्मली. कम्पॅरिझन हे की इथे थोडं मला असं वाटतं नेचर खूप चांगलं आहे आणि डेव्हलपमेंट एक लिमिटपर्यंत आहे, कमी नाही बोलू शकत. नाही, इथे सिस्टमॅटिक डेव्हलपमेंट झाली आहे. फॉर एक्झाम्पल इथे ही 1970s पासून वाशी वॉज गेटिंग प्लॅन. वाशीसाठी कनेक्टिव्हिटी नव्हती. जर इफ यू सी दिस मेड इन इंडिया ॲमेझॉन प्राईमवर ना एक सिरीज आहे. आय विल रिक्वेस्ट एव्हरी वन टू प्लीज वॉच. तिथे त्या सिरीजमध्ये तुम्हाला कळेल 1970s पासून वाशी आहे. पण तेव्हा हे वाशी ब्रिज कनेक्टिव्हिटी खूप हे होती. पण जर मी नंतर आउट ऑफ क्युरियोसिटी वाशी डेव्हलपमेंट यूट्यूब ब्लॉग बघितले तर दीज आर प्लॅन्ड सिटीज. ओके, हे प्लॅन्ड आहेत सिटीज. ते इथे कसे आहे, इथे तुम्ही नवी मुंबईमध्ये आलेत जिथे आम्ही पण राहतोय ना, तर 3 बिल्डिंग असेल तुम्हाला एक गार्डन दिसणार. 2 बिल्डिंग असेल, एक आमच्याच घरासमोर एक गावदेवी मंदिरचं गार्डन आहे. एक तेरणा कॉलेज आहे राईटला, लेफ्टला एक NR भगत कॉलेज आहे आणि टर्फ आहे. सो यू सी की तिथे बिल्डिंग्स आहेत तेवढे, पण दे हॅव नॉट केप्ट. इफ दे हॅव इवन कट द ट्रीज ना, दे हॅव मेड शुअर की तेवढे गार्डन्स आहे. तुम्ही इनफॅक्ट नेरूळपेक्षा जास्त आय एम सेइंग की वाशी एक असा एरिया तुम्ही जाल ना की आफ्टर एव्हरी 2-3 बिल्डिंग देर इज अ गार्डन. तो मला असं वाटतं की डेव्हलपमेंट होता होता दे हॅव नॉट कट प्लांट्स अँड ट्री विच इज नॉट इन मुंबई. मला खूप टाइम ना, आय रिअली लव्ह कुलाबा, बॉर्न अँड बॉटअप इन कुलाबा अँड आय कॅन शोभोगल. सो हा, आणि माझं अँड देर इज ऑलवेज इन द कोर ऑफ माय हार्ट एक कॉर्नर असणार कुलाबासाठी दॅट आय विल नेव्हर फॉरगेट. द क्राऊड, द कल्चर आउट देअर इज व्हेरी डिफरंट कम्पेअर्ड टू नवी मुंबई. बट मला ना ॲलर्जी आहे अँड ॲलर्जी हॅज नो मेडिसिन्स. यू हॅव टू जस्ट सप्रेस इट आणि मग नंतर इट स्टॉप्स आणि मग नंतर काही गोष्टींमुळे ते परत ट्रिगर होतं. नवी मुंबईमध्ये आल्यावर माझी ॲलर्जी खूप पर्सेंटनी रिड्यूस झाली बिकॉज ऑफ द वेदर. इथे पॉल्युशन खूप कमी आहे अँड द वे इट इज डेव्हलपिंग दे टेक केअर की इकडे पॉल्युशनचा कंट्रोल तेवढा राहील कारण बिकॉज ऑफ द ट्रीज. असं माझं व्ह्यू पॉईंट आहे. बेसिकली प्लॅन्ड सिटी आहे ही. सिम्पल वर्डमध्ये बोलायला गेलं तर नवी मुंबई इज अ प्लॅन्ड सिटी आणि मुंबई इज अ नॉर्मली BMCचा तुम्हाला माहितीचा इश्यू. तर मुंबईचं तर काय बोलायला नको. BMCचा इश्यू मी सांगते. मुंबई महानगरपालिका इज द रिचेस्ट. मुंबई महानगरपालिका इज रिचेस्ट. जशी सगळी कशी ठाण्याची महानगरपालिका असेल किंवा नवी मुंबईची महानगर, तशी एशियाची जी रिचेस्ट पालिका आहे मुंबई. एवढे पैसे आहे. ओके, अँड नगर मीन्स व्हॉट? नळ, गटार आणि रस्ते. दॅट मीन्स नगर म्हणजे तुमच्या त्या महानगरपालिकाने हे बेसिक फिक्स केलं पाहिजे होतं, राईट? हा, म्हणजे मुंबईच्या लोकांनी म्हणजे नाही ते त्या नगरपालिकेच्या लोकांनी, कळलं का? BMCने हे फिक्स केलं पाहिजे होतं. मी खूप सरप्राईज होती. आम्ही लोक मे मध्ये इथे शिफ्ट झालेलो होतो. तर मी अशीच पाम बीच रोडवरून जात होती टुवर्ड्स वाशी साईड अँड ॲज युजल मी ऑटोमध्ये बसलेली. मी एक बघितलं इथे गरमी पण ऑब्विसली तेवढी असणार कारण तेवढं थंड आहे, तेवढं गरम आहे. इथे समुद्र असं जवळ नाही, खाडी आहे. तर ते लोकांचे त्या रोडवर नॉट ओनली पाम बीच, नॉर्मल रस्त्यावर पाण्याचे, थंड पाण्याचे फवारे मारतात. मी हे मुंबईमध्ये कधी बघितलं नाही की इव्हन तुम्ही नॉर्मल रस्त्यांवर इन द आफ्टरनून ऑर द लेट इव्हनिंग ह्यांची क्लीनर मशीन चालते रस्त्यावर, म्हणून इकडची रोड क्लीन आहे. ओके, तो कम्पॅरेटिव्हली आय थिंक इकडची ते नवी मुंबई महानगरपालिका हे सिडको आणि जे पण आहे इकडे, दे टेक मोर केअर ऑफ हाऊ द सिटी इज टू बी केप्ट. बेसिकली प्लॅन्ड सिटी आहे नवी मुंबई कम्पेअर टू मुंबई. आणि बट आफ्टर ऑल सोबो इज सोबो. म्हणजे बोलतात ना तो ते जे आहे ना आतून की साऊथ मुंबई कधी डोक्यातनं आणि आपल्या हार्टमधनं, हृदयातनं जाणार नाही कितीही काही असलं तरी. बट ट्रूथ एक्सेप्ट केलं पाहिजे की नवी मुंबई इज बेटर देन मुंबई. हे एक्सेप्ट केलं पाहिजे. नुसतं हेरिटेज असून चालत नाही आणि नुसतं समुद्र असून आजूबाजूला चालत नाही. कसं आहे माहिती आहे काय, आपल्याला आपण ज्या एरियात राहतो त्या एरियाची स्वच्छता, त्या एरियाचं एन्व्हायरमेंट, त्या एरियामध्ये एअर पोल्युशन कसं आहे काय ते पण मॅटर करतं.
पण ते कसं फिक्स केलं जातं, दॅट इज मेंटेनन्स. कुठली पण गोष्ट लाईक फॉर गर्ल्स विल रिलेट. आपण पार्लरला जातो, 1 महिना फेशियल करतो, ओके, अँड देन वी फील गुड. तर यू फील गुड टिल व्हॉट टाइम, अ मंथ और 2 मंथ, राईट? मग नंतर काय मेंटेनन्स कॉस्ट, ओके. हर गोष्टीचा मेंटेनन्स कॉस्ट. आता आम्ही घर एवढं रेनोव्हेट केलं, हे केलं, बट ते घर रेनोव्हेशन करून सोडलं नाही, राईट? ते आपण साफसफाई करतो, डीप क्लिनिंग आफ्टर एव्हरी 6 मंथ्स. मम्मी घर साफ करते. सो व्हॉट आर वी ट्राईंग टू डू? आपण मेंटेन करतो. तसं मुंबईला मेंटेन केलं नाही गेलं, असं माझा पर्स्पेक्टिव्ह आहे. अदरवाईज मुंबई, इफ यू गाईज कम टू कुलाबा, तिथे हेरिटेज तुम्ही सगळं बघाल ना, म्हणजे इट इज रिअली ब्युटिफुल. ब्रिटिश कन्स्ट्रक्शन वगैरे, इट इज ॲज इक्वल टू सम फॉरेन कंट्री. ओनली तिकडचं मेंटेनन्स झालं ना, देन देर इज नथिंग विल बीट सोबो एव्हर, असं माझं आहे, बिकॉज ऑफ द हेरिटेज. मेंटेनन्स कॉस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते त्या गव्हर्नमेंट तिकडच्या लोकांनी केलं पाहिजे. तिकडचे लोक पण क्लीन ठेवत असेल, पण लोक थोडी झाडू मारत फिरणार आहे रस्त्यावर. तर बेसिकली हे खूप नॉलेजेबल कॉन्टेंट होतं. बाकीच्यांसाठी किती इम्पॉर्टंट आहे मला माहीत नाही, पण सध्या तरी मी या कॉन्टेंटवरती आम्ही रँडम टॉक केला. जसं की आम्हाला पाम बीच रोड दिसला, तर ती मला बोलली मला पाम बीच रोडच्या बद्दल लोकांना काहीतरी सांगायचं आहे. तर ती लगेच मग मी कॅमेरा ऑन केला, लगेच त्याचा रेकॉर्ड करायला चालू केलं. अगेन इट इज नॉट स्क्रिप्टेड, आणि आमच्या डोक्यात पण असं काय नव्हतं की आपण असं काहीतरी बोलूया करून. असं खरंच काही नव्हतं. बट जे काय होतं नॉलेजेबल होतं. ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांना माहीत पडेल. तर ती गोष्ट पाम बीचच्या बद्दलचं बोलतोय मी, आणि प्लॅन सिटीबद्दल बोलतोय. मुंबईच्या बद्दलचं तर ते कंपॅरिझन तुम्ही सोडून द्या. तर तुम्ही ऐका, तुम्ही तुमच्या लेवलला कितपर्यंत घेतात, किती ॲक्सेप्ट करतायत ते मला नाही माहिती. हे आम्ही आमचा पॉईंट ऑफ व्ह्यू सांगितला, नवी मुंबई आणि मुंबईमधला, आणि हा आमचा डिफरन्स सांगितला. तर अगेन दिस इज नॉट स्क्रिप्टेड गाईज, अँड जे काय आहे जेन्युइन रिव्ह्यू दिला नवी मुंबईचा. बघू आता पुढे काय. हाय फ्रेंड्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. तर लास्ट तुम्ही बघितलं आता साक्षीबरोबरचं माझं कन्व्हर्सेशन. ते कन्व्हर्सेशन आहे एन्व्हायरमेंटबद्दलचं, नवी मुंबई, मुंबईबद्दलचं, साऊथ मुंबई, सोबो अँड नवी मुंबईचं, डिफरन्स बिटवीन सोबो अँड नवी मुंबई. सर ते कन्व्हर्सेशन होतं सॅटर्डेचं. सॅटर्डे झाला, संडे झाला. संडेला माझा व्लॉग अपलोड होणार होता, पण व्लॉग अपलोड व्हायचा डिलेचं रिझन आहे की माझ्याकडे माझं थंबनेल आलं नव्हतं. रिझन आहे सिद्धेश तामणेकर, ज्या त्या व्लॉगमध्ये तो आहे. तर शिव्या घालायचे असतील तर त्याला शिव्या घाला की संडेचा व्लॉग मंडेला का आला करून. ठीक आहे, पण जो मंडेला व्लॉग आला तो खूप चांगला व्लॉग आला. मला तरी आवडला, तुम्हाला पण आवडला असं मला वाटतंय. तर माझा तो व्लॉग जर ज्यांनी कोणी बघितला असेल तर तो जाऊन व्लॉग बघा. माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे, राहुल हडकर व्लॉग्स. आणि मित्रांनो सबस्क्राईब करा त्या व्लॉगला, सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या, सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या. तर तो व्लॉग झालेला आहे. आता आहे ट्यूजडे, आज आहे ट्यूजडे. तर सॅटर्डे नंतर साक्षीबरोबर मी बोलून झाल्यानंतर मी संडेला रात्री नेरूळवरनं गिरगावात आलो. आज आहे ट्यूजडे, तर आज मी आफ्टर ऑफिस घरी आलेलो आहे मी आज आफ्टर ऑफिस. तर आजचा हा माझा व्लॉग खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. रिझन काय माहिती तुम्हाला माझ्या व्लॉगचं स्पेशलचं? हा आहे ना फूड व्लॉग आहे. फूड व्लॉग म्हणजे माझा फेवरेट व्लॉग. आणि माझ्याबरोबर जो मुलगा आहे ना तो पण फूडी आहे, आणि एवढा फूडी आहे ना तो माझ्यापेक्षा पण फूडी आहे. त्याचं नाव आहे ना आरिफ आहे. माझे खूप मित्र त्याला ओळखतात. माझ्या जुन्या बँकेतला मित्र आहे तो आरिफ, आणि आता दुसऱ्या बँकेत कामाला लागला आहे. त्या बँकेतनं आम्ही फक्त कलिग्स होतो. आज आम्ही खूप चांगले मित्र झालो आहोत. तर आम्हाला एक फूड ब्लॉग बनवायचा आहे, स्पेशली फूड ब्लॉग. तो आहे गिरगावातला, आणि आज मंगळवार असल्यामुळे आरिफला बोललो आहे भाई नॉनव्हेज विनवेज कुछ नहीं मिलेगा, जो भी मिलेगा वेज में मिलेगा. तो आरिफ भाई इज़ लाइक राहुल भाई मैं नॉनवेज तो डेली खाता हूँ पण मेरे को आज खाना है वेज. हा ब्लॉग थोडा मराठी हिंदीचा होईल. आरिफ भाई थोडंसं त्यांना समजून आपण हिंदीचा आणि मराठीचा कॉम्बिनेशन करू या ब्लॉगमध्ये. पण मजा तर तीच असणार मित्रांनो. फक्त एवढंच की या व्लॉगमध्ये आपल्याला व्हेजिटेरियन जेवण टेस्ट करायला मिळेल, बघायला मिळेल, तुम्हाला बघायला मिळेल, मला टेस्ट करायला मिळेल. मी त्या रेस्टॉरंटला भरपूर वेळा गेलो आहे. आय थिंक गिरगावातलं माझं फेवरेट रेस्टॉरंट आहे ते, आणि त्या रेस्टॉरंटचं नाव आहे, सॉरी ते किचन आहे ॲक्च्युली, पण त्या किचनमध्ये सिटिंग आहे तर मी त्याला रेस्टॉरंटच बोलीन. त्या रेस्टॉरंटचं नाव आहे गिरगाव किचन. गिरगाव किचन आहे गाईवाडीच्या समोर स्वामी समर्थाच्या मठाच्या गल्लीत. आतमध्ये गेल्यानंतर थोडंसं 2 मिनिटं चालल्यानंतर राईट साईडला ते दुकान आहे, जे रेस्टॉरंट आहे. तुम्हाला दाखवीन मी ते रेस्टॉरंट. बट खूप साऱ्या व्हरायटीज आहेत मित्रांनो,
एक एक करून दाखवेन. आरिफ भाई तर बोलले आपण सब खायगे आणि स्पेशल मी एवढं तर खाणार नाही म्हणून मी आरिफ भाईला खास घेऊन आलो आहे त्यासाठी. आरिफ भाई माझी खाली वेट करतात. मी आता घरी आहे, घरी बसून मी हा ब्लॉग रेकॉर्ड करतोय. खाली जाणार, आरिफ भाईला भेटणार, आरिफ भाईला घेऊन मी रेस्टॉरंटला जाणार आणि तुम्हाला पुढचं जे काय ते दाखवणार रेस्टॉरंटमध्ये. जे जे माझं फेवरेट आहे मी ते तिकडे ऑर्डर करणार. गिरगाव किचन, गिरगावात गायवाडीच्या समोर स्वामी समर्थांच्या मठाच्या गल्लीतच 2 मिनिटावरती राईट साईडला. मी तुम्हाला सगळं पुढे जाऊन फोटो वगैरे सगळं काही देईन. तर मित्रांनो आलो आहे मी गिरगाव किचनला. तर हे आहे गिरगाव किचन. वाईब अमेझिंग आहे भाई. स्वामी समर्थांच्या मठाच्या गल्लीतनं आतमध्ये आलात की राईट साईडला बोललो ना तुम्हाला, राईट साईडला आहे ते. आरिफ भाई पण आलेत भाई. क्या बोलते आरिफ भाई? हाउ आर यू? हाउ डू यू डू? आय एम गुड. सो आरिफ भाई तो असं तुम्हाला मगाशी बोललो मी की आरिफ भाई या टायमाला आपल्या ब्लॉगमध्ये येणार आहेत. स्पेशली फूड ब्लॉग आहे आणि आरिफ भाई आणि माझं फेवरेट आहे फूड हा कॉन्सेप्ट. तर म्हणून मी स्पेशली आरिफ भाईला इन्व्हाइट केलं या ब्लॉगमध्ये की भाई तुम आओ, तुम ये ब्लॉग के हकदार हो. तर आरिफ आणि व्हेज जेवण हां म्हणजे आमचा आज संगम होणार आहे. हां आणि जे हे आपली महाराष्ट्राची मराठी संस्कृती आहे, जे म्हणजे जेवण आहे महाराष्ट्रीयन जेवण, हां ते आपल्याला आज जेवायचं आहे आणि त्याचा आनंद घ्यायचा आहे. त्यासाठी आपण इकडे आज आलो आहे आणि भेटलो आहे. सो लेट्स गो अँड एन्जॉय द फूड. सर मित्रांनो मी हे आहे गिरगाव किचन. बाहेरून दाखवतो तुम्हाला पहिलं. या साईडने रिसेप्शन आहे त्यांचं आणि या साईडने एंट्री आहे आतमध्ये. भाई कैसा लगा? व्यू कैसा है? खाना तो बाद में, पहला व्यू बताओ कैसा है. इंटीरियर अच्छा है. जोर से, थोड़ा जोर से बोलो, माइक का कमी है. इंटीरियर अच्छा है. नाउ वी होप कि खाना भी वैसा रहे. एग्जैक्टली. तो अभी देखो मैं ऑफ ड्यूटी हो गया हूँ, कल छुट्टी ली है क्योंकि खाऊंगा इतना कल रेस्ट. तर बेसिकली आरिफ भाईनी उद्यासाठी खास सुट्टी घेतली आहे का त्यांना आजचं एवढं जेवण त्यांनी आहे ना काय केलं माहिती आहे काय? मी आहे ना स्नॅपचॅटला आहे. तर मी जेव्हा स्नॅप टाकायचो ना इकडचा, तर आरिफ भाईला असं वाटायचं की मला पण इकडे यायचं आहे, मला पण इकडे यायचं आहे. तर आज स्पेशली आरिफ भाईला या ब्लॉगच्या निमित्ताने मी इकडे बोलवलं आहे. तर त्यांनी खास सुट्टी टाकली उद्याची की भाई आज एवढं तापून जेवणार नाही इकडे की उद्या आराम बाई घरी. तर आरिफ भाई इंटीरियर अच्छा लगा ना? इंटीरियर अच्छा है, एम्बियंस अच्छा है इसका. 1896 से ही है होटल. 1896. हाँ पहला है ना ये अपना ये था कोल्ड ड्रिंक हाउस था. कोल्ड ड्रिंक हाउस अब ये पीछे पूरा स्टोरी है. ये पूरा पीछे स्टोरी है, मतलब पुराना होटल है ये. ये होटल को रिनोवेट करके फिर इन लोग ने हर एक जनरेशन ने ना अपने हिसाब से चलाया है. तो ये जनरेशन इसको खाने के हिसाब से चला रही है. गिरगांव जैसा बोलेगा तो अभी जो आप लोग का ये उत्सव होता है मेन गुड़ी पाड़वा, तो आप लोग का शोभा यात्रा वगैरह सब कुछ गिरगांव मतलब वन ऑफ द ओल्डेस्ट एंड प्राइम लोकेशन ऑफ महाराष्ट्र. हाँ, तो अभी भी यहाँ पे वो महाराष्ट्रन कल्चर ये लोगों ने जिंदा रखा है. फॉलो कर रहे हैं एग्जैक्टली. महाराष्ट्रन फूड बाकी सब चीज़ें हो गई, तो ये लोग वो चीज़ें फॉलो कर रहे हैं, आगे लेके जा रहे हैं. एक्झॅक्टली. सो मित्रांनो फर्स्ट ऑफ ऑल ज्या रेस्टॉरंटला मी आलो आहे ना ते रेस्टॉरंट कॉस्टली नाही आहे, रिजनेबल रेट आहे त्या रेस्टॉरंटचे. बाहेरचा आवाज जास्त आहे पण हे ओपन आहे, समजून घ्या. आणि माझ्याकडे माईक नाही आहे. हे रेस्टॉरंट आहे ना स्वस्त आहे. जास्त महाग आपण विचार करतो रेस्टॉरंटची वाईब बघून, तसं नाही आहे. तुम्हाला कळेल इकडे. अच्छा, तेरा जो भी स्पेशल आइटम है ना वो एक एक प्लेट सब लेके आना. अभी आए हैं तो जम के खाते हैं, देखते हैं क्या है. ठीक है. छुट्टी भी है. छुट्टी? अरे इसको भी छुट्टी का पता चल गया. मैं तुमको बोलूँ क्या, एंडिंग में सुरकुंदे खाएंगे. हाँ, सुरकुंदे इज़ वेरी स्पेशल. टूप डाल के आपने. हाँ यस वो अभी रिवील नहीं करना, वो एंड में रिवील करना. ठीक है. हाँ तो अभी अपन खाते हैं कांदा भाजी,
कोथिंबीर वड़ी और उसके साथ लेते हैं दाल चावल, काला वटाने का उसल, ये तो ले ही लेते हैं, बराबर है, डन। हॅलो, काकींचा माईक आहे बेसिकली, माझा माईक नाही. अचानक मध्येच माईक आला म्हणून सांगतो तुम्हाला. त्यांचा मुलगा पण ब्लॉगर आहे. तुमच्या मुलाचं नाव काय काकी? ओमकार. ओमकार यांचा मुलगा आहे. आणि फर्स्ट ऑफ ऑल हे गिरगाव किचन रेस्टॉरंटचे ओनर आहेत. ओमकार ओनर आहेत. त्यांची आई आहे ही. काकी तुमचं नाव? माझं नाव पूर्णिमा नार्वेकर. तर काकींनी मला भरपूर वेळा बघितलं आहे मी त्यांच्या रेस्टॉरंटला येत. तर हे स्पेशल जेवण आपण ऑर्डर केलं आहे. हे आहे कोथिंबीर वडी, वरण भात, काळ्या वाटाण्याची उसळ, पापड, लोणचं, थालीपीठ, कांदा भजी. आता मी स्पेशली काकींना यासाठी इथे बोलवलं की तुमचंच रेस्टॉरंट आहे, तुम्ही कसं प्रिपरेशन करतात मी चांगलं सांगण्यापेक्षा तुम्ही सांगा. माझ्याकडनं काही कमी जास्ती होईल. तुम्ही तर स्वतःहून बघतात तुमची माणसं कसं बनवतात, तर तुम्ही समोरून सांगा कसं आहे करून, काय कसं बनवतात, कसं प्रिपरेशन आहे. आपल्याकडे सगळे हे जे तळण्याचे पदार्थ आहेत हे सगळे ऑर्डर आल्यानंतरच केले जातात. आपण आधी काहीही तळून ठेवत नाही. तुम्हाला सगळं फ्रेश फ्रायच मिळणार आहे. आणि मुख्य म्हणजे थालीपीठ हा प्रकार आहे जो बऱ्याच रेस्टॉरंटमध्ये तळून काढला जातो. म्हणजे थालीपीठ हे तळून काढतात. तर आपण आपल्या रेस्टॉरंटमध्ये हे तळून काढत नाही आहोत. आपण प्रॉपर ते हाताने थापून व्यवस्थित तव्यावरती शेकवून घरी जसं आपण बनवतो तसं आपण थालीपीठ करतो आहे. म्हणजे पारंपरिक पद्धतीने आपण जसं घरी करतो घरगुती, तसंच आपण इथे थालीपीठ करतो आहे. आणि आपल्या इकडे बरेचसे पदार्थ आहेत जे पारंपरिक आहेत थाळीमध्ये. ते खाण्यासाठी तरी नक्की गिरगाव किचनला या. तर आरिफबाई जसं मगाशी बोलले की मी आज उद्या सुट्टी घेतलीच आहे, तर आरिफबाईंनी हे सगळे पदार्थ मागवले आहेत. त्याच्यामध्ये ही थाळी पण आहे. आणि काकींनी तर ह्याचं सगळ्यांचं इंट्रोडक्शन दिलं आहे. काकी आता तुम्हाला स्पेशल थाळीचं पण इंट्रोडक्शन देतील. आणि स्पेशल का बोलतो की त्यांच्याकडची दर दिवसाची एक स्पेशल थाळी असते, बरोबर ना काकी? हो, असं दर दिवसाला वेगवेगळी भाजी असते. रोज आपल्याकडे वेगळी भाजी असते. आपल्याकडे 6 दिवस 6 वेगळा मेनू असतो. आपण आपल्या थाळीला कोकणी थाळी म्हणतोय कारण कोकण, गोवा आणि कारवार या किनारपट्टीच्या पदार्थांचा याच्यात समावेश असतो. आज तुम्ही बघाल तर कुळथाचं पिठलं आहे, दुधी चणा डाळ भाजी आहे, साधं वरण आहे, कोशिंबीर आहे, लोणचं आहे, पोह्याची मिरगुंड आहे, 2 पोळ्या येतील, भात येईल, मणगणे म्हणजेच पायसम हा पदार्थ आहे जो सारस्वत लोकांमध्ये केला जातो, आणि मिनी बटाटे वडे. तर असा आपल्याकडे रोज वेगळा मेनू असतो. आणि आपण प्रयत्न करतो की जे विस्मृतीत गेलेले म्हणजे आत्ता जे पदार्थ बनवले जात नाही ते पदार्थ आपण परत बनवून आपण त्याची ओळख पुन्हा नव्यांदा करून दिलेली आहे. थँक्यू. म्हणजे एवढं बेटर तर मी पण एक्सप्लेन नसतं केलं, म्हणून मी बोललो खास तुम्ही स्वतः या, कारण तुम्हाला माहिती आहे हे पदार्थ कसे बनवले जातात. कदाचित आमच्याकडनं काहीतरी आम्ही कमी सांगितलं असतं, पण तुम्ही जे सांगितलं ते परफेक्ट. आणि जे काय हा रॉ कंटेंट आहे याच्यात काही स्क्रिप्टेड नाही आहे आणि नॉट अ पेड प्रमोशन. मी यांचं जेन्युइन कस्टमर आहे. मी इकडे येतो असं मधल्या दिवशी कधी मला भूक लागली आणि मला घरचं जेवण जेवायचं झालं, तुम्हाला माहिती आहे माझे आई वडील नेरूळला राहतात, तर मग मी इकडे घरचं जेवण जेवायचं झालं तर मी इकडे येतो घरची आठवण म्हणून. आणि स्पेशली तर माझं हे फेवरेट आहे, काळ्या वाटाण्याची उसळ, डाळ, भात आणि पापड, लोणचं, हे माझं फेवरेट आहे. बट आज काकीनी भेटल्या आणि काकी त्या निमित्ताने व्लॉग पण चालू होतं. काकींना बोललं की तुम्हीच या, तुम्ही स्वतः इंट्रोडक्शन करा. तर काकीने ह्या सगळ्या व्लॉगचं पूर्ण इंट्रोडक्शन केलं आहे. तर ह्या फूडचं तुम्हाला ज्यांना मी आता घेऊन आलो आहे व्लॉगसाठी खास आरिफबाई, तर तुम्हाला आरिफबाई सांगतील सगळं टेस्ट करून कसं होतं काय. या व्लॉगमध्ये मेन कॉन्टेंट क्रिएटर तुमचे आरिफबाई आहेत, मी नाही आहे. तर आरिफबाई तुम्हाला सांगतील की कसं होतं काय करून ते. तर पुढचा व्लॉग कंटिन्यू करू आपण. डन. मैं नाम नहीं लूँगा, कोलाबा में मैंने बहुत जगह ट्राई किया है, बट दिस इज़ वन ऑफ द बेस्ट, नॉट वन ऑफ द बेस्ट, दिस इज़ द बेस्ट.
कोथिंबीर वडी इतना सॉफ्ट कोतंबीर वड़ी मैंने किधर नहीं खाया है अभी तक। आप आओ और एक बार टेस्ट करो मेरे बोलने पे, मेरे रिकमेंडेशन पे। रेस्टोरेंट का नाम गिरगांव किचन, आप आओ। नेक्स्ट व्हाट पहले यही खाऊंगा बचा हुआ आधा। मतलब इतना पसंद आया क्या? भाई दो बेस्ट, ये मैं दिखा देता हूँ आपको। ये अंदर का सॉफ्टनेस है, बट इसके ऊपर जो ये क्रिस्प आ रहा है ना, जनरली यू कैन फील इट। तो मैं अभी ना खा रहा हूँ और खाने के बीच में मैं नहीं बोल सकता कुछ। कांदा भजी, also it's okay, like ओके। ये कांदा भजी जो है, लाइक आप बोल सकते हो आपको फ्रेशनेस आएगा ये, लाइक व्हाट यू ईट ऑन द स्ट्रीट्स और जो आप यहाँ पे खाओगे, बहुत अंतर है उसमें, बहुत फ़र्क है। सो कांदा भजी इज ऑल्सो गुड टू गो। नाउ विल गो विद द थाली बीट नहीं ऐसा नहीं खाना, ऐसा नहीं खाना। वो बटर को विथ सम नहीं 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 नहीं, खाने का तरीका गलत है, बता दो। बटर उसके ऊपर है ना थोड़ा सा स्प्रेड करो ऐसा, फिर उसको उठा के इसमें डिप करो। ये हो गया। राहुल भाई थैंक्स फॉर इनवाइटिंग मी, बट जो भी है यहाँ पे बेस्ट है। तो मैं आपको गुजारिश करूँगा 10 मिनट के लिए ब्लॉग बंद कर दो, 10 मिनट में मैं इसका फा कर दूंगा, वो 10 मिनट के लिए आप खाने दो बस। ओके ओके ओके। सो जेन्युइनली बेसिकली आरिफ भाईला हे जेवण आवडलं आहे। वरण भात, कोथिंबीर वडी आणि कांदा भजी हे खूप चांगलं जेवण होतं बेसिकली, आणि मी तर हे खातच आलो आहे। मला माहिती आहे काकींचं बेस्टच आहे, म्हणून मी काकींना रिकमेंड केलं आणि या व्लॉगला रिकमेंड केलं। जेन्युइन माणसाला पुढे येणं गरजेचं आहे। तर बेसिकली वरण भात, आई थिंक आरिफ भाई यू शुड गिव द रिव्यू ऑफ वरण भात ऑल्सो। आप एक बार वरण भात का रिव्यू दे दो प्लीज़। right now I want just take some little bit varan on it and काळ्या वाटाण्याची उसळ, mix it and taste it. ये हो गया वरण भात। काळ्या वाटाण्याची उसळ मिक्स करो उसमें। बंद कर दो भाई, मेरे को खाने दो, मैं डिस्टर्ब हो रहा हूँ। ये नॉनवेज से अच्छा है, जेन्युइन रिव्यू दूंगा। नॉनवेज से अच्छा है मेरे को। अगर ये खाना मिले तो मेरे को सामने कोई नॉनवेज रख दे, मैं बोलूँगा आई वांट दिस। सरप्राईज विजिट बाय दर्शन साळगावकर आणि मीता साळगावकर। मीता साळगावकर माझा भाऊ प्रशांत साळगावकर, त्याची वाईफ आहे। सडन माणसं मध्ये येतात तर तुम्हाला इंट्रोडक्शन करणं गरजेचं आहे। माझा भाव आहे प्रशांत साळगावकर, त्याचाच भाव हा दर्शन साळगावकर। आज पोर्चुगलची जर्सी घालून आला आहे, अर्जेंटिनाचा फॅन आहे पण पोर्चुगलची जर्सी घालून आला आहे। आणि मीता आली आहे इकडे। तेव्हा कैसा लगता है खाना मीता इधर का? मैं जब भी हमारे घर पे फूड कम पड़ता है तो रात को मैं 10 साढ़े 10 बजे यहाँ पे ही खाने को आती हूँ। और स्पेशली मैं रात को आई तो वरंडा भात और ये वटाने की सब्ज़ी, और मतलब सफिशिएंट हो जाता है रात को पूरा। मस्त, बहुत अच्छा लगता है। हेलो गाइज, वी आर बैक। अडकवला मला हाडकर। सो वॉट एवर आय एम गोना टेल, आय एम गोना स्पीक इन मराठी, ओके? सो जे आपण जेवण जेवला इकडे, फर्स्ट डिश होती आपली कोथिंबीर वडी। मी सांगतो ते इट वॉज द बेस्ट। उसके आगे मैंने अभी तक कोथिंबीर वड़ी किधर भी नहीं खाया। दैट वाज द नंबर 1। इट वाज वन ऑफ द बेस्ट डिश
सेकंड नंबर पे था इनका सेकंड नंबर। तर बेसिकली फ्रेंड्स मला इकडे व्हॉइस ओव्हर द्यावा लागला आहे कारण आरिफभाई जेव्हा बोलत होते माईकवरती तेव्हा माईकचा इश्यू झाला, चार्जिंग संपली माईकची आणि आम्हाला कळाला नाही ब्लॉग शूट करताना. तर बेसिकली कोथिंबीर वडी नंतर आरिफभाईनी सांगितलं कांदा भाजी खूप क्रिस्पी आणि चांगली होती. काळ्या वाटाण्याची उसळ जी मागवली ती पण खूप चांगली होती. डाळ भात, गोडी डाळ भात, लोणचं, पापड, टिपिकल साधं मराठी जेवण होतं. साधं जेवण असताना पण होतं पण खूप घरगुती घरातलं जेवल्यासारखं जेवण त्यांना वाटलं. पोट भरून ते मनापासून जेवले आणि त्यांनी जी थालीपीठ वगैरे जे खाल्लं आणि बाकी जी थाली मागवली ती त्यांनी खाल्ली. त्यांना एवढी आवडली की त्यांनी ह्याच्यात मेन्शन केलं आहे की मी नेक्स्ट टाईम ते व्लॉगनंतर त्यांच्या बाकीच्या फ्रेंड्सला पण तिकडे घेऊन येणार. आणि खरं सांगायला गेलं तर त्यानंतर या व्लॉगनंतर ते घेऊन आले पण नेक्स्ट 2-3 दिवसानंतर त्यांच्या फ्रेंड्सला तिकडे जेवायला. आणि खूप छान त्यांना वाटलं तिकडे गिरगाव किचनमध्ये जेवायला. आणि ते बोलले की नेक्स्ट टाईम जेव्हा मला काय जेवायचा इच्छा असेल तर मी गिरगाव किचनमध्ये नक्की येणार आणि गिरगाव किचनला मी पर्सनली नक्की व्हिजिट करणार. हाय फ्रेंड्स, तर हा आपला व्हिडिओचा लास्ट पार्ट आहे आणि त्याच्यामध्ये डेझर्ट दाखवलं आहे. ते आहे सुक्र उंदे. पहिलं मी सुक्रुंदे करायचो. सुक्रुंदे हे प्रॉपर नाव आहे. मी हे आधी पण खाल्लं आहे पण इंटेन्शनली आरिफभाईला मी तिकडे हे खायला घेऊन गेलो आफ्टर डिनर. तर हा तिकडचा स्पेशल डेझर्ट आहे आणि काकीनी पण त्याच्यानंतर इलॅबरेट केलं आहे की सुक्रुंदे हे कसं फॉर्म झालं आणि हे का बनवलं जायचं आणि कसं लागतं तर बाप लागतं हे तर तुम्हाला मी सांगेनच. पण का बनवलं जायचं हे काकींनी आपल्याला सांगितलं. रिझन हे की हे पुरणपोळी आपण कशी बनवतो त्याचलाच तो मटेरियल आहे पुरणचा. तो आपण बेसनामध्ये बटाटा वडे कसे तळतो तसा तो तळून बनवला जातो. जास्त ऑइली नसतो हा प्रकार आणि तो प्रकार गरम असतो म्हणून ब्रेक करून त्यावरती तूप टाकून खायचं असतो. रिझन हे की पूर्वीच्या काळी लोकांना कामावरती शेतात वगैरे जायचं असायचं तर जेवणामध्ये लोकांना जर असं काय पुरणपोळी वगैरे सणाच्या दिवशी काय द्यायचं असेल तर तेव्हा बायका त्यांच्या नवऱ्यांना हे सुक्रुंदे बनवून द्यायच्या. हे त्याचं रिझन होतं. आणि सुक्रुंदे वॉज अमेझिंग म्हणजे मी तर खूप वेळा खाल्लं आहे. आरिफभाई तर ते फर्स्ट टाईम खाणार आहेत. ही वॉज लाईक व्हिडिओ गेली बाजूला. मी पहिलं ते खातो त्यांना ते बघूनच असं झालेलं की कधी खातोय असं त्यांना झालेलं. तर आरिफभाईनी ते चालू केलं तर खायला. तुम्ही आता बघतायत की आता आरिफभाई तिकडे आता प्लेट घेणार आणि प्लेटमध्ये ते सुक्रुंदे कसं खातात ते तुम्ही बघा आता. बेसिकली ते आतमध्ये पूर्ण पुरण आहे वड्याच्या आपल्या बेसनाच्या पिठामध्ये. जसं आपण वडा कसा तळतो सेम तेच आहे. त्याच्यानंतर ते सुक्रुंदे त्याच्यावरती तूप टाकलं आहे आरिफभाईनी आणि ते तूप टाकून गरमागरम तो सुक्रुंदे आरिफभाईनी खाल्लं आहे. आणि त्यांच्या फेस एक्सप्रेशनवरनं तुम्हाला कळेल, भले माझा व्हॉइस ओव्हर असेल पण त्यांच्या फेस एक्सप्रेशनवरनं तुम्हाला कळेलच की सुक्रुंदे कसं लागतं ते. प्लीज तुम्ही तिकडे गेलं, हे माझं स्पेशल रिकमेंडेशन आहे, तुम्ही इकडे गेलात की प्लीज हे ट्राय करा. रिझन हे की आत्तापर्यंतचा बेस्ट डेझर्ट मी खाल्ला आहे सुक्रुंदे. मला खूप आवडला हा डेझर्ट. असं नाही की मला आवडलं की तुम्हाला आवडलं, पण प्लीज पण एकदा ट्राय करा हा डेझर्ट. आरिफभाई वॉज लाईक खातच होते आणि त्यांना एवढं गरम त्यांनी फटकत धुंडात टाकलं की त्यांना ते बोलता नीट आलं नाही. पण त्यांच्या वतीने मी तुम्हाला सांगतो की एवढं आवडलं त्यांना की ते बोलले इट वॉज द बेस्ट डेझर्ट. त्यांना एवढं आवडलं ना की त्यांनी एक्स्ट्रा 2 सुक्रुंदे पॅक केले घरी घेऊन जायसाठी. आणि ही होती आपल्याला व्लॉगची एंडिंग. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि माझ्या चॅनलचं नाव तुम्हाला माहितीच आहे, राहुल हडकर व्लॉग्स. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लोकांना शेअर करा. असंच मी वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणत जाईन. आणि मी वीकली व्लॉगिंग सांगितली आहे तुम्हाला, पण पुढचा व्लॉग थोडा लेट येईल काहीतरी रिझन्समुळे. पण ठीक आहे, तुम्हाला हा माझा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू माय फ्रेंड्स.